नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथी मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी स्पेशल गणित संख्या ज्ञान या मुख्य विषयामध्ये 5 अंकी संख्या ओळख हा उपघटक आपण पाहणार आहोत. या ठिकाणी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती? या ठिकाणी 9999 ही सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे. आता या संख्येमध्ये 1 मिळवला तर पुढची संख्या कोणती मिळेल? हुशार विद्यार्थी लगेचच सांगेल 9999 मध्ये 1 मिळवल्यानंतर 10,000 मिळते, म्हणजे 5 अंकी संख्या मिळते. पहा, 99,999 एकक दशक शतक हजार 4 अंकी संख्या 1 मिळवलं. 9 आणि 1 10, 10ला हे 0 हातच्या दिला वरती. 1 आणि इथला 9 10, 10ला 0 पुन्हा हातच्या दिला. 9 आणि 1 10ला 0 हातच्याला 1, पुन्हा 9 आणि 1 10, 10ला 0 आणि पुन्हा हा तसाच 10, कारण आता पुढं संख्या नाही, त्यामुळे 10 तसं लिहिलं म्हणून 10,000. 99,999 या 4 अंकी मोठ्या संख्येमध्ये 1 मिळवले की 5 अंकी संख्या मिळते 10,000. पुढे आहे 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन. यामध्ये खालील 5 अंकी संख्या पहा. एकक दशक शतक हजार दशहजार. दह म्हणजे दशहजार, ह म्हणजे हजार, श म्हणजे शतक, द म्हणजे दशक, ए म्हणजे एकक. आता या ठिकाणी एकक 8, दशक 7, शतक 5. इथून पुढं वाचायची म्हणली तर 578. इथून पुढं वाचायची म्हटली एकक दशक शतक हजारच्या ठिकाणी 3 आहे, 3000. पुढं वाचलंच आपण 578. त्यानंतर दशहजारचा ठिकाणचा 1. एकक दशक शतक हजार आणि दशहजार, हजार आणि दशहजार एकत्रित वाचायचं 13,578. एकावर 3, इथं हजार हे घ्यायचं 13,578. पुढचा प्रश्न आहे, पुढील संख्या वाचा आणि अक्षरात लिहा. 5 अंकी संख्या आहे 20,000. इथं बरोबर 68,000. 68,000. त्यानंतर पुढं 79,000. या ठिकाणी संख्या लिहिलेल्या आहेत वहीत या पानावरती अगोदरच. 79,000, 79,000. पुढं अगदी बरोबर आहे 80,000. पुढं 54,000. ओके, 54,000 अशा पद्धतीनं. ओके, आता प्रतीके पहा. म्हणजे या ठिकाणी हे प्रतीक आहेत. तयार झालेल्या संख्या वाचा. पहा, एकक दशक शतक हजार दशहजार. म्हणजे किती आहे दशहजारच्या ठिकाणी 1 2 3 4, आणि हजारच्या ठिकाणी 2, म्हणजे 4वर 2 42,000. शतकाच्या ठिकाणी 1 म्हणजे 1 से. दशकाच्या ठिकाणी 2, एककाच्या ठिकाणी 1, दशकाच्या ठिकाणी 2 आणि एककाच्या ठिकाणचा 1, 2वर 1 21. शतकाच्या ठिकाणी 1 आहे म्हणजे 1 से 21, आणि पाठीमागं 4वर 2 42,000, 1 से 21 लिहिल्या. ओके, अशा पद्धतीनं. इथं पहा, एकक दशक शतक हजार दशहजार 1 2 3 4 5 म्हणे, आणि शेवटी 1 आहे, म्हणजे मध्ये दशक शतक हजारच्या ठिकाणी 1ही म्हणणे आहे, म्हणजे 0 आहेत. 3 शून्य 5, 3 शून्य आणि 1 म्हणजे 50,001. ओके, पहा या ठिकाणी ही सुद्धा 5 अंकी संख्या आहे. या ठिकाणी एकक दशक शतक हजार दशहजारच्या ठिकाणी किती म्हणे आहेत बघा, 1 2 3 4 5 6. पुढं हजारच्या ठिकाणी शतकाच्या ठिकाणी काही नाही, त्यामुळे 2 शून्य 60,000.
दशक स्थानी 2 आहेत मनी, एकक स्थानी 6 आहेत, त्यामुळे 26, 60,000 26. या ठिकाणी 60,000 26 अशा पद्धतीनं. ओके. 4 नंबर या ठिकाणी काय आहे पहा. दशकाच्या ठिकाणी 3 आहे, हजारच्या ठिकाणी 1, 31 आणि एकक दशक शतक या ठिकाणी काही नाही, म्हणजे 3 शून्य 31,000. ओके. या ठिकाणी 31,000. आता अक्षरी संख्येचे अंकात लेखन 62,037. हे अक्षरात लिहिलेलं, अंकात लिहिलं 62,000 म्हणजे 60,000 अधिक 2,000. 60,000 अधिक 2,000 म्हणजे 62,000. म्हणजेच यात 6 दशहजार आणि 2,000 आहेत. 6 दशहजार म्हणजे 60,000 आणि 2,000 आहेत. ओके. या संख्येत शतक नाहीत म्हणून शतकाच्या घरात शून्य दिले. ओके. इथं 70,206, 70,000, 7च्या पुढे शून्य, 70,000, 200. या ठिकाणी शतकाच्या घरात, दशकाच्या घरात शून्य लिहिलेलं आहे. या ठिकाणी संख्या नाही, त्यामुळे शून्य. ओके. 70,000 म्हणजे 7 दशहजार आहेत. याशिवाय संख्येत आणखी हजार नाहीत व दशके नाहीत. एकक दशकाचे दशक नाहीत, एकक दशक शतक हजारच्या ठिकाणी पण नाहीत, त्यामुळं तिथं संख्या नाहीत, त्यामुळं तिथं शून्य लिहिलं आहे. ओके. हजारच्या ठिकाणी आणि दशकाच्या ठिकाणी 30,001, 30,001. इथं 30,000 म्हणजे 3 दशहजार आहेत आणि याशिवाय संख्येत आणखी हजार, शतक किंवा दशक ही नाहीत म्हणून त्या ठिकाणी शून्य आहेत. एक दशक, हजार, एकक दशक शतक दशकाच्या ठिकाणी, शतकाच्या ठिकाणी आणि हजारच्या ठिकाणी या ठिकाणी संख्या नाहीत म्हणून त्या घरात शून्य आहे. 30,001. या ठिकाणी स्वाध्याय आहे. अक्षरी संख्या अंकातल्या 40,000. कसं लिहायचं 40,000? 40,000 म्हणजे 4 वर 4 शून्य. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार हे 40,000 झालं. त्यानंतर 50,050 इथं आहे, फक्त मी संख्या देतोय. 50,050, 50,050. या ठिकाणी एककाच्या ठिकाणी या संख्येत एकक नाहीत, शतक नाहीत, हजार नाहीत, त्या ठिकाणी शून्य म्हणून 50,050. त्यानंतर पुढं दिलेलं आहे 12,313, 12,313, 12,313. एकक दशक शतकाच्या ठिकाणी काही नाही. 12,313 12,313 सर्व ठिकाणी संख्या आहेत. हे 12,313 एकक दशक शतक हजार दशहजार. ओके. त्यानंतर पुढं 45,003, 45,003, 45,000 या ठिकाणी 3 एकक दशक शतक हजार दशहजार. 45,000 झाल्यानंतर 3 म्हणजे एकक स्थानी, दशक आणि शतक स्थानी या ठिकाणी दशक स्थान नाही, शतक स्थान नाही, त्या ठिकाणी शून्य. ओके. 45,003. त्यानंतर 23,105, 23,105 सोपा आहे. 23,105 एकक दशक शतक हजार दशहजार. 23,000
हजारचा आणि दशहजारचं ठिकाण आहे. एकदम या ठिकाणी 23 म्हणायचं. 23,000 हा एकक दशक शतक 105 एकक स्थान सांग. 23,105 असं. आणि 68,005 68,005 एकक दशक शतक हजार दशहजार. दशक स्थान नाही, शतक स्थान नाही, त्या ठिकाणी शून्य आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे संख्या वाचा आणि अक्षरातल्या. पहा 52,045. अगदी बरोबर आहे. 52,045 हे शब्दात लिहायचं. 52,045. ओके. $52,045. त्यानंतर 23,409. 23,409. ओके. अशा पद्धतीनं पुढं 45,600. 45,600. ओके. त्यानंतर 41,000. 41,000. 41,000. ओके. एकक दशक शतक स्थाने संख्या नाही, नाहीच स्थान तिथं. ओके. 99,999. अगदी बरोबर आहे. 99,999. 999. ओके. अशा पद्धतीनं. त्यानंतर 95,768. ओके. 95,768. 768. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर आपल्या सर्व चौथीतल्या विद्यार्थ्यांना शेअर करा. आपण स्वतः लाईक करा. या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या. धन्यवाद.